भाजपाची लोकसभेची उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली। या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। भाजपची लोकसभेची उमेदवारांची पहिली यादी जी आहे ते काल रात्री जाहीर करण्यात आली आणि या यादीत महाराष्ट्राचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांची देखील नावाची घोषणा झाली। आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः कृपाशंकर सिंह आहेत। सर, सर्वप्रथम आपलं अभिनंदन। तुमच्या नावाची घोषणा झाली आहे, या यादीत काय प्रतिक्रिया? म्हणजे पक्षामध्ये काम करत असताना पक्षाने खूप जबाबदारी मतलब देतात आणि दिल्यानंतर एक जबाबदारी ही पण दिलेली आहे। तर मला वाटतं जसं 48 लोकसभा इथे होता त्या लोकसभेच्या प्रबंधन समितीमध्ये मी सहसंयोजक आहेत, विस्तारक योजनाची मी संयोजक आहेत, आम्ही उत्तर भारतीय मोर्चेचे पण प्रभारी आहेत। तसे पक्षाने हे सगळे काम दिले ते करत असताना एक जबाबदारी माझ्याकडे जौनपूर मधून लोकसभाची उमेदवारी दिली। तर जसा इथे बाकी जबाबदारी पार पडत होते तसं ती जबाबदारी पार पाडली। आज आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे। नेमकी भेटीत काय चर्चा झाली? प्रत्येक वेळा भेटत जातो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो आणि आज जेव्हा मी गेलो साहेबांनी एवढंच सांगितलं की माझ्यासाठी 48 आणि 49 जे आहे जौनपूर आमच्या महाराष्ट्रासाठी आम्ही 48 कडे जसं लक्ष आहे तसं 49 कडे पण लक्ष आहे। धन्यवाद सर, आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। सर, हे कृपाशंकर सिंह यांच्याशी आपण बातचीत केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जैन सह डॅरिल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।